हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरु हरि रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्याभान मदची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत तरी दोरी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केल्या स्मरण सकळ हृदयेचे होय आदिकरण हेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारुणी आता विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 14वा मायेचे लक्षण व त्या मायेची सिद्धी. लक्षण पाहिले आपण की माया ही अनादि आहे, अंतवान आहे, सत सत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. अशा प्रकारची माया तिला आहे म्हणावं लागतं. का म्हणून आहे म्हणावं लागतं? दिसायली म्हणून.
पण हे लक्षण हे आहे म्हणण्यासारखे आहेत का? दिसायले म्हणून आहे म्हणावं लागतंय, पण लक्षणावरून जर विचार केला तर ती नाही रूपच ठरत. नाही रूपच आहे तिचं, पण प्रतीतीला येते म्हणून आहे म्हणावं लागेल. दोरीवर सर्प नाहीच आहे ना, आहे का नाही? पडलेलं स्वप्न नाही रूपच आहे, पण त्याचा विचार केल्यावर की ते नाही रूप ठरायले. पण नाही हे तुम्ही काय म्हणायला? तुम्ही नाही नाही म्हणायलात ना, तुम्ही अनिर्वचनीय म्हणायलात ना, हे कोणाला म्हणायला? मिथ्या म्हणायलात ना, हे कोणाला म्हणायला? सत असत विलक्षण आहे असं कोणाला म्हणायला? अंतवान कोण आहे, अनादि कोण आहे, हे कोणाचं नाव घेऊन म्हणायला तुम्ही? असं आहे तर मायाला, है का? मग तुम्हाला त्या लक्षणानं युक्त प्रतीतीला यादी. आई म्हणली, या डब्यातली साखर काय झाली? तिला वाटलं मुलानं खाल्ली. तर तो मुलगा आईला म्हणाला, मी साखर खाल्ली नाही. आणि आई म्हणली, याच्यातली साखर काय झाली? आणि मुलगा म्हणला, मी खाल्ली नाही. खाल्लीच नाही ना, पण आई म्हणायली म्हणून म्हणावं लागायले मी खाल्ली नाही. न खाऊन नाही खाल्ली म्हणावं लागायले, न खाऊन, हे का नाही? तस न खाऊन खाल्ली नाही हे म्हणणं ही दोष आहे, आणि खाऊन खाल्ली नाही हेही म्हणणं. तस माया ही आहे म्हणणं हाही दोष आहे, आणि नाही म्हणणं हाही दोष आहे. नाही म्हणावं तर प्रतीतीला आली, आहे म्हणावं ठिकाणा झाली, अंतवान तिचं स्वरूप आहे म्हणून तिला आहे म्हणता येत नाही आणि नाही म्हणता येत नाही. अशी असणारी ही तिला काय नाव ठेवायचं तर तिला अनिर्वचनीय म्हणावं लागतं. अनिर्णित पदार्थ आहे, मिथ्या आहे म्हणून तिचं नाव काय ठेवलं? मिथ्या आहे म्हणून. आणि मिथ्या म्हणजे हे पहा, एक मिथ्या पदार्थ आहे, एक तथ्य पदार्थ आहे, आणि एक सत्य पदार्थ आहे. सत्य, तथ्य आणि मिथ्ये. आता हे जे पदार्थ आहेत, हे जे शब्द आहेत, हे कोणाला लागू आहेत? सत्य कोण आहे? परमात्मा आहे. तथ्य आहे ते काय आहे? जागृतीतले ईश्वरकृत पदार्थ, याला काय म्हणायचं? तथ्य. आणि मिथ्ये प्रातिभाषिक सत्यातले पदार्थ. सत्य, मिथ्ये, कळी काळज अशी न पाहे दृष्टी, काहीतरी
सत्य नित्य मिथ्ये हरिपाठ ज्याशी कळी काळ त्यासी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. या ठिकाणी कोणते कोणते शब्द वापरले? नित्य हा, मिथ्या सत्य नित्य, है का नाही? नित्य सत्य नित्य. हरिपाठ ज्याशी. हरिपाठ ज्याशी म्हणजे त्यानं जाणून घेतला आहे. काय जाणून घेतलंय? सत्य काय आहे, तथ्य काय आहे आणि मिथ्या काय आहे हे ज्यानं जाणलंय. कशात? हरिपाठात. हरिपाठ म्हणजे काय? हा, पाठ, हरीचा पाठ. हरी जाणून घेण्याचे जिथं शब्द येतात आपल्याला ऐकू, तो हरिपाठ. आणि मग त्या पाठामध्ये किंवा हे जाणण्यासाठी आपण ज्या ओघामध्ये उडी टाकलेली आहे, ज्या प्रवाहामध्ये उडी टाकलेली आहे, ज्या पाठात उडी टाकली, पाठात पदार्पण आहे आपलं, तिथं अनुष्ठान चालू आहे आपलं श्रवणाचं, त्याला पाठ म्हणायचं. आणि मग त्या पाठात गेल्यावर हे कळत आहे काय? सत्य, सत्य, तथ्य आणि मिथ्य. पाठात आल्याशिवाय हे काय कळत नाही. आणि हे कळाल्याशिवाय कळी काळ त्याला माफ करीत नाही. हे ज्याला कळालंय का त्याच्याकडे डुकून बी पाहत नाही. त्याच्याकडं कळी काळ न पाहे दृष्टी. आता न पाहे दृष्टी म्हणजे ते आंधळा आहे का कळी काळ? हा, तशा साधकाकड, तशा मुक्ताकड तो पाहत नाही, म्हणजेच त्याचं ते गिराईकच राहत नाही. म्हणून सत्य हे परमात्म स्वरूप आहे. तथ्य हे व्यावहारिक ईश पदार्थाचं स्वरूप आहे. तथ्यामध्ये तथ्य हे तथ्य जे आहे ना, हे सत्य नाही. सत्यापेक्षा खालच्या दर्जाचं मध्व आणि एकदम खालच्या दर्जाचं प्रातिभाषिक, त्याला म्हणायचं मिथ्या. तर माया मग कशातली आता ही? हा, एकदम 3 नंबरला टाकलं तिला, है का नाही? आणि तिचं कार्य हे जगत, हे व्यावहारिक सत्य. आता हे तथ्य आहे. तथ्य आणि मिथ्यामध्ये काय फरक आहे? सारखंच आहे. आपण मनुष्य म्हणतो काय वस्तू लागली ही, हिच्यात काहीच तथ्य नाही. म्हणजे तिनं जर काम नाही बरोबर केलं त्या वस्तूनं, त्या इंधनानं, त्या मिशनीनं, काही तथ्य नाही याच्यात. मग त्याच्यात तथ्य नाही याचा अर्थ काय? सत्य नाही, चांगलं नाही. तिच्यात जे चांगुलपणा असतो तो तिच्यात नाही. मग ते नाही म्हणल्यावर मग तथ्य तर आहेच ना ती. पण व्यवहारात म्हणतात तथ्य सुद्धा नाही त्याच्यात. व्यवहार म्हणताना काय म्हणतात? सत्य नाही असं म्हणत नाही, तथ्य सुद्धा नाही म्हणतात त्याच्यात. तथ्य नाही याचा अर्थ ते मिथ्या आहे, डुप्लिकेट आहे. मिथ्या कोणाला म्हणते? डुप्लिकेटला मिथ्या म्हणते. आणि वस्तू तर व्यवहारातली, आणि तिला तिच्यामध्ये काय म्हणते? तथ्य नाही. तथ्य नाही म्हणल्या ती काय झाली? मिथ्याच झाली. मग व्यवहारातले पदार्थ मिथ्याच आहेत, पण ते कळाल्यावर, कळाल्यावर ती वस्तू कळाल्यावर वाटली हिच्यात तथ्य नाही म्हणून, है का नाही?
तसं जगत जगत कळाल्यावर तर ते वाटत नाही ना. हे तथ्य सुद्धा नाही. म्हणून एक प्रातिभाषिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता, ह्या दोनच सत्ता मानायच्यात मुमुक्षुला. व्यावहारिक सत्ता मानायची काहीच गरज नाही, कारण तिच्यात काही तथ्य नाही तिच्यात, हे का नाही. अहो ज्याच्यात तथ्य नाही म्हणजे तिच्यात काही सत नाही, है का नाही. आणि ज्याच्यात सत नाही ते कसं असतंय, असतच असतं. ज्याच्यात सत नाही ते असतच असतं. मग जसं स्वप्न अवस्थेमध्ये काही सत नाही म्हणून त्याला आपण असत रूप मानतो, है का नाही. पण असत कशाला म्हणतंय शास्त्र, जे नाहीच, हा जे प्रतीतीला येतच नाही प्रतीतीला, त्याला म्हणतंय असत. मग आता हे स्वप्न पदार्थ प्रतीतीला येतात, व्यावहारिक पदार्थ प्रतीतीला येतात, म्हणून याला काय म्हणता येत नाही, असत. संसाराला जगताला असत म्हणता येत नाही, का म्हणतं प्रतीतीला यालाय ना संसार, है का नाही. पण प्रतीतीला यालाय पण सत म्हणून येईना ना, सत स्वरूपाने यावं ना त्याला. मग विचार केला तर ते सत स्वरूप बी नाही आणि असत स्वरूप बी नाही, मग सत्ता सत्ताहून वेगळंच आहे ना मग हे. आणि सांसारिक जीवानं खऱ्याचं आणि खोट्याचं याच्याहून तिसरं बघितलंच नाही. एक खरं एक बघितलंय ते ना आणि खोटं एक बघितलंय. व्यावहारिक सत्ता बघितली, पारमार्थिक सत्ता बघितली. हा दोनच बघितलंय, दोनच माहित आहे, दोनाचं ज्ञान आहे, मिथ्याचं ज्ञान नाही. आणि मिथ्या अवस्था भोगितो बर का तो, आणि मिथ्या अवस्थेतच आहे, नवे नवे तो मिथ्याच झालाय. कोण, तोच जीव, संसारिक जीव. हा सत्य बी नाही, हा जीव हा खरा नव्हे, ही माया. मग जीव कोण आहे, मायाच आहे ना. मग तो खरा आहे का, आणि मग खोटा आहे का, हा. हे 3 नंबरला म्हणजेच माया रूपी आहे, मिथ्या आहे. जीव कसा आहे, मिथ्या जीव. मग तो सांसारिक जीवच मिथ्या आहे, तर त्या मिथ्यानं मिथ्याच जाणावं की नाही, मिथ्यानं मिथ्याच जाणावं, म्हणजे जगत सुद्धा मिथ्याच जाणावं ना. पण त्या जीवामध्ये जो आभास आहे का बुद्धीमध्ये पडलेला, तो सत्स्वरूप आहे. तो कसा आहे, कुटस्थाचं प्रतिबिंब आहे ना. आणि मग तो सत्स्वरूपाचा असल्यामुळं ती सत्ता, ती सत्स्वरूप सत्ता त्यानं या मिथ्या पदार्थाला दिली, मिथ्या सत्तेला देऊन टाकली, मिथ्या सत्तेला देऊन टाकली. आणि सतरूप सत्तेला त्यानं मिथ्या असत ही सत्ता देऊन टाकली. आता तो त्याचं स्वरूपानं तो सतरूप आहे, ब्रह्मरूप आहे, हे का नाही. म्हणजे कुटस्थ रूप आहे आणि कुटस्थ ब्रह्मरूप आहे. पण तो ते जाणे नाही, मी तसा आहे म्हणून. आणि काय जाणायला, मिथ्या पदार्थ सत्य येतो हे जाणायला. मग त्याची सत्ता का म्हणून असं सातेलोट केलं असेल त्यानं, याच्यामध्ये त्याच्यात काय फायदा आहे का, फायदा काहीच नाही. किंचित सुखाचा केला असे अभिलाष, त्यानं फायदा काय बघितलाय बघा. किंचित सुखाचा, किंचित कशाला म्हणते, कळत काहीतरी, हा अंशात्मक सुखाचा अभिलाष धरलाय.
है का नाही? आणि तितक्यासाठी त्याने त्याला सत दिली. आणि त्याला जर सत्ता त्यानं दिली नसती तर त्याची वासना झाली नसती त्याच्यावर, त्या विषयावर, किंचित सुखावर त्याची वासना सुद्धा झाली नसती. त्यानं ते सत मानलं आणि सत मानून त्यानं त्याचा भोग घेतला विषयाचा. आणि त्याला सत्यता नसती दिली तर त्याला त्याच्यामध्ये आनंदच वाटला नसता ना. तो का वेळ आहे का जीव? त्याला आनंद खरा घ्यायचा होता म्हणून त्यानं त्याला मिथ्यारूप पदार्थाला सत्सत्ता देऊन आनंद प्राप्त करून घेतलाय आणि आनंद मानायला त्याचा, म्हणून त्याला तो खरा आनंद वाटायला. पण त्याला सत्सत्ता जरी दिली, तो आनंद जरी त्याचाच असला, ब्रह्माचा जरी असला, तरी त्या आनंदामध्ये परिणामी दुःख आहे. त्याचा परिणाम काय? दुःखात जाणार आहे. मग ज्या आनंदामध्ये परिणामी दुःख आहे तो आनंद जीवाचा घातक आहे. तो आनंद जीवाला आणि ज्या दुःखामध्ये परिणाम सुखाचा आहे ते जीवाला साधक आहे. म्हणून दुःख भोगायला जरी मिळालं तरी सुखानं दुःख भोगावं. दुःख सुखानं भोगावं. का म्हणतं त्याचा परिणाम सुखात होणार आहे. आणि सुखाचा परिणाम है का नाही? मग उद्याचं बघून चालावं का तात्पुरतं बघून चालावं माणसानं? उद्याचं है का नाही? हे कष्ट करावेत हे उद्याच्यासाठीच करावेत का नाही? आज जे कष्ट करावेत तर उद्याच्या खाण्यापिण्याच्या सोयीसाठीच करावेत का? आजचं तर भागलंच की, आजचं तर भाग पुढच्यासाठी हा जीव करून ठेवायला करायला, म्हणजे त्याला उद्या आणखी जन्मायचंय इच्छा करायला, आणखी उद्या आता झोपायचंय पण आणखी उद्या उठायचंय, हे झोपतानाच निश्चय करायला आणि उद्या उठून काय करायचे, अशी ही जीवाची समजूत आहे. त्याची काय झाली नसती? ही समजूतच तशी झाली नसती. वास्तविक पाहता जीव ब्रह्मरूपच आहे. बुद्धीचे धर्म काढले आभासातले तर आभास कोण आहे? ब्रह्मच है का? भिंगामध्ये बघताना आपल्याला प्रतिबिंब दिसतंय. कुणाचं? बिंबाचं. हे का नाही? प्रतिबिंब कुणाचं आहे? हे बिंबाचं आहे. हे का नाही? आणि ते प्रतिबिंब ज्या वेळेस ते बिंबरूपी पाहतो, बिंब म्हणून घेणारा, त्यावेळेस त्याला ते बिंब प्रतीतीला येतंय. ते कुणामुळे येतंय? आरशामुळे, उपाधीमुळे. है का नाही? त्या प्रतिबिंबाची उत्पत्ती ही कुणामुळे? उपादान कारण कोण आहे? आरसा आहे. आणि निमित्त बिंब आहे. है का नाही? तिथं उपादान आरसा आहे. उपादान काढून घेतलं, आरसा काढून घेतला की ते प्रतिबिंब हे कुठे जाते? बिंब रूपच राहते. ते बिंबातच येते का नाही? मग ते बिंब कोणाचं आहे खरं? ते मुखाचंच आहे. ते प्रतिबिंब कुणाचं आहे? आणि मुखाचंच पडलं होतं ना त्याच्यात प्रतिबिंब. है का नाही? का मुखच आहे? प्रतिबिंब जे आहे ते काय आहे? मुखच आहे. मुख जर त्या उपाधीच्या बाजूला काढलं तर ती उपाधी दाखवती का? नाही. आणि आरसा जर बाजूला काढला तर याला प्रतिबिंब दिसत आहे का? पण मुख असतंय तर त्याच्या जवळ.
त्याचं मुद्दल जात नाही ना, पण उपाधीचं मुद्दल जात हे का नाही. मग खरं मुख कोणाचं आहे? बिंबाचंच आहे हे का नाही. म्हणून त्या उपाधीच्या योगानं जरी बिंबाचे दोन त्या ठिकाणी रूप झाले असले, बिंब आणि प्रतिबिंब हे दोन धर्म जरी उत्पन्न होत असले तरी पण काही बिघड नाही. मुख मुखाच्या जाग्यावरच राहतो आणि त्याच्यात काही परिणाम होत नाही. प्रतिबिंब पडलं तरीही काही परिणाम होत नाही. तसं ब्रह्मामध्ये कितीही जगत मायानं निर्माण केलं तरी ब्रह्मामध्ये म्हणजे ब्रह्माचा आणि या जगताचा काही संबंध आहे का? नाही. आहे का? आणि त्याच्या वाचून व्हालंय का? नाही नाही. त्याच्याच- हा, जर तोंड आडश्या पुढे नसतच गेलं तर प्रतिबिंब कशाला पडलं असतं? हे का नाही. म्हणून ते निमित्त कारण तेच आहे, पण निमित्त कारण हे कार्यामध्ये असतंय का? नसतं. हा, ते अलिप्त असतंय. त्याच्यापासूनच कार्य होतंय, पण ते कार्यात हा कुंभार कवाच गाडग्यात दिसला नाही मला. कुंभार मग माती गाडग्याला सोडून राहतच नाही का? गाडग मातीला सोडून राहत नाही. गाडगच का माती? नाही, दोन्ही सारखंच आहे. दोन्ही एकच आहे. मातीवर कोण उत्पन्न झाले? गाडग. आणि मूळचं कोण आहे त्या दोघात? आहे का नाही? मूळची माती आहे आणि त्या मातीवर घट निर्माण झालाय ना. मग ते घट जे आहे ते कोण आहे? मातीच आहे. मातीच आहे ती. घट नाहीच, ती मातीच आहे. घट हे त्या ठिकाणी हे कार्य झाले. हे काय झालंय? कार्य. हा, घट हे कार्य आहे. आणि कशावर झालंय? ह्या दोन कारणावर झालंय. एक उपादान कारण आणि निमित्त. आहे का नाही. मग ते उपादान कारण जे आहे का ती माया आहे, आणि निमित्त कारण जे आहे का ब्रह्म. ते ब्रह्म आहे. पण निमित्त कारणाला अजिबात काही धक्का लागत नाही. ते दोषी होत नाही, ते कमी होत नाही, ते अधिक होत नाही. नवे नवे हे जे झालंय त्याच्यावर कार्य, त्याच्यात कार्य मायानं जे निर्माण केलं आहे उपादान होऊन, ते सुद्धा त्याला माहित नाही. ते सोन्याला माहित आहे का आपल्यावर दागिने झालेत म्हणून? आणि जरी झाले तरी सोन्याला काही कमी किंमत होती का त्याची? हे का नाही. आणि सोन्यामध्ये काय उणेपणा बी येत नाही. सोने सोनेपणा उणे न येताचे झाले लेणे. लेणे म्हणजे अलंकार. सोन्यामध्ये काय उणेपणा येऊन त्या ठिकाणी दागिना थोडाच बनलाय तो. तेवी न वंचता जग होणे अंगे जया. त्याप्रमाणे तेवी न वंचते, त्याच्यामध्ये काहीच उणीव आली नाही. विवंचना काही झालं नाही त्याच्यामध्ये. न वंचिता, त्याच्यामध्ये वंचितपणा काहीच आला नाही. उणीवपणा काही आला नाही ब्रह्माच्या ठिकाणी. अशीच गोष्ट ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात. हेही माऊलीनंच सांगितलंय, पण ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात मजची स्तव झाले. कसं लक्षण केलंय बघा ब्रह्माचं. मजची स्तव झाले परी मी नाही केली. हे जगत कोणी केलंय, कोणी केलंय हे महाग लागले बघायला, धुंडायला लागले. कोणी केलंय जगत, कोणी केलंय, तपास काढायला लागले शास्त्र. हे सहजन हो, कोणी केलं जगत, कोणी केलं, ह्या जगताचा बाप कोण. आणि मग ते धुंडायला लागले तर त्यांना मग ते शेवटी ब्रह्म दिसलो.
माया दिसली आधी, पण ती जड दिसली. म्हणली नाही ही मेल्यासारखी, हिच्यात काय नाही, हिच्यात काय राम नाही, हे काय करीत नाही, जड आहे ही, सावली काय करते का कुठं, असं वाटलं. पुन्हा मग व्यापक रूपाने ते ब्रह्म त्या ठिकाणी त्यांना प्रतीला आलं. आणि मग त्यावेळेस त्यांना वाटलं हे ब्रह्मानच केलं असं, जगत ब्रह्मानच केलं असं. मग त्याच्यामध्ये एक शहाणा होता. ते म्हणलं त्यानं जर केलेलं असलं तर ते सत्य असायला पाहिजे. सत्यानं केलेलं सत्य. आहे का नाही? हो. पण इथं हे जगत सत्य नाही, हे नासवान दिसायला येतं. मग त्याचं कसं म्हणा, खऱ्यापासून खरंच होईल ना, हो. आणि हे तर खोटं दिसायले. मग त्याचं नाही, आणि मग कोणाचं म्हणून नाव घ्यावं आता हे जगत. मग माऊली म्हणले हे त्याच्यापासूनच झालंय, पण ते न केलं नाही. हा. आता एखादा यावारी चतुर माणूस म्हणे हे उग काही बी फेकीत येतं, त्याच्यापासूनच झालं, ते न केलं नाही, हे का बोलणं झालं का? कबशी कोणी फोडली रे? दोन मुलं आईला, आणि ती आई म्हणती कबशी कोणी फोडली रे? मग त्यावेळेस त्या मुलानं म्हणावं मी फोडली, तर त्या दोषी सापडून फोडणारा. पण मुलं म्हणले आम्ही नाही फोडली, आम्ही त्या घरात गेलोच नाही. मग ही म्हणली आपोआप तर काही फुटत नाही. आपोआप कशी फुटल? हे बोलायलेलं त्या पोराच्या बापानं ऐकलं, आणि त्या पोराच्या बापानं कारभार केला. पण त्याला माहित नव्हतं. सहज त्याचा धक्का लागला, आणि धक्का लागला आणि ते उग उडसक खाली पडायचं राहिलं, खाली पडायचं थोड्यावर राहिलं, आणि ते इकडं आला बाहेर की मधात वाजलं. पण त्याला कळलं नाही काय वाजलंय, काय फुटलंय, काय पडलंय, हे त्याला माहित झालं का? नाही. त्याच्याच धक्क्यानं ते काटसरीवर आलं, पण त्याच्या देखत नाही पडलं, महागारी पडलं. मग त्याच्या लक्षात आलं त्या पोराची माय पोराला दाटवायली, तर त्यावेळेस तो म्हणला मायापासून फुटला असं, पण म्या नाही पडलं, माझ्यामुळेच पडलं असं ते, पण मी फोडलं नाही. ती बायको म्हणली हे असं कसं बोलणं आहे तुमचं आज? हे बोलणं कसं आहे? कळण त्याला मजचीच तव झाले परी मी नाही केले, आयशे जेने जाणीतले. आणि असा जाणणारा, असं जाणणारा तो कोण असतो? मुमुक्षु असतो. हे का नाही? हे कोणाला कळत आहे? माझ्यापासून झाला असं, पण मी केलं नाही. मग हे माऊलीचं बोलणं कळणं, अधिकार ज्याला आहे त्यालाच कळत आहे. माऊलीचं दर्शन घेतलं म्हणजे माऊली कळाले का? नाही. तुकोबाचं दर्शन घेतलं म्हणजे तुकोबा कळाले का? ज्ञानोबा राय, तुकोबा राय, हे कळणं ज्याला कळाले ते लय भाग्यवान आहे, आणि त्यालाच भाग्य म्हणते. ते कळणं, संत कळणं म्हणजे जो अलिप्तवाद त्यांनी सांगितलाय, तो अलिप्तवाद कळणं म्हणजेच परमार्थ कळणे, परमात्मा कळणे. परमार्थ कळणे म्हणजेच परमात्मा कळणे. आपण कोण आहोत हे समजणे,
तसंच ही माया. परमात्मा कळाला काय आणि माया कळाली काय? माया कळण्यात परमात्म्याचं ज्ञान आहे, माया कळण्यात आहे का नाही? आणि परमात्मा कळण्यात मायाच नाही. परमात्मा कळण्यात आणि माया कळण्यात परमात्म्याचं ज्ञान. म्हणून अजातवादामध्ये केवळ परमात्माच आहे आणि विवर्तवादामध्ये मायेमध्ये परमात्मा आहे. कशात? माया. हा, त्या मायेमध्ये काय आहे? आणि कसा आहे तो? अधिष्ठान रूपाने. सर्पामध्येच दोरी आहे. त्या सर्पामध्ये काय आहे? दोरी. दोरीच आहे. जरी डोळ्यानं सर्प दिसत असला तरी तुम्ही हातात घेऊन बघा, दोरीच हाताला लागल, सर्प हाताला लागणारच नाही. मग त्वचा इंद्रिय सत्य खरे योग्य का चक्षुषेंद्रिय खरे योग्य ज्ञानाला? डोळे इतके माणसाला झकवीत येत, दृष्टी ही जास्त भ्रम दृष्टीतूनच आहे. बाकीच्या ज्ञानेंद्रियापेक्षा जास्त दोष दृष्टीतूनच होता. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण हे सगळ्यात मोठं जरी असलं, दादा जरी असला तरी त्याला मान नाही, त्याला मानच नाही. का म्हणतो? दोष जास्त त्याच्यात आहे. मोठा भाऊ आहे पण कुठे चार माणसाची मीटिंग असली की लहान्या भावाला बोलवते. मान मोठ्याला द्यायला पाहिजे का नाही? नग म्हणले त्याच्यात दोष आहे, त्याला काय कळत नाही. का मग दोष आहेत त्याच्यात. तसा प्रत्यक्ष प्रमाण जरी हे मोठं जरी असलं तरी त्याच्यामध्ये अधिक दोष असल्यामुळं त्याला श्रेष्ठत्व तेवढं नाही. म्हणून शब्दाला महत्व दिलं. तस ही माया कळण्याला, मायाला समजण्याकरता माया इतर कोणत्याही प्रमाणानं कळत नाही. ती इतर प्रमाणानं दुसऱ्या, आता प्रत्यक्ष प्रमाणानं माया कळेल का? म्हणून शब्द प्रमाणानंच माया कळत आहे का नाही? आणि त्याही पेक्षा विशेष कळून घ्यायची असेल तर उपमान प्रमाण लावायचं शब्दाला. पुन्हा शब्दाला जोडीला एकट्यानं जर आवरत नसेल कळायला ती, तर त्याला जोडी काय घालायची? उपमान प्रमाण. अशी अटकण शास्त्रानं केली, संतांनंही केली उपमानाची. आता हे सगळं काव्य झाले हे उपमानामध्येच येत ना. म्हणून उपमान म्हणजे उपपत्ती आहे का नाही? हे अभंग हे काय येतात सगळ्या उपपत्त्याच आहे. म्हणून मायाला समजून घेण्यासाठी शब्दाला शरण जावं लागतं, म्हणजे शास्त्राला शरण जावं लागतं. माया कळती. मग तिचे हे लक्षण असे सांगितले होते. हे मायाचे असे लक्षण आहेत. मग माया कशी? मिथ्या आहे, अनिर्वचनीय मिथ्या आहे. आणि उत्पत्ती का तिला? हा, अनादी. उत्पत्ती रहित आहे का?
मग आता तिचा स्वीकार कसा या ठिकाणी केलाय? उत्पत्ती रहित अनिर्वचनीय मिथ्या अशी असणारी माया आहे असं गुरुजीनं सिद्ध करून दिलंय. तरी पण शिष्य म्हणतो, गुरुजी जर माया उत्पन्न होती, तुम्ही म्हणायला उत्पन्न होत नाही, पण जर माया उत्पन्न होते, दिसायली म्हणून उत्पन्न होते असं मानलं तर काय बिघडायले? शिष्य म्हणतो, तुम्ही युक्तीनं सांगायला ते बरोबर आहे, पण जर तिला खरं मानलं, सत्य मानलं तर काय व्हायले? का माया उत्पन्न होते असे मानले तर काय अडचण आहे? तिची उत्पत्ती मानली तर काय व्हायले? आता दिसायची तर आहेच ना, अर्ध तर आहेच ना, ते अर्ध सत्य तर आहेच ना, अर्ध सत्य. आता ते टिकत नाही म्हणून ते अर्ध असत्य, पण अर्ध सत्य तर आहे ना, दिसायले ना. मग उत्पन्न होती अशी जर मानली माया, तिची उत्पत्ती मानली तर काय बिघडतंय? काय होतंय सांगा ना. पण कोणापासून होती म्हणायचं? हा, उत्पत्ती होती अशी जर ते मानलं तर काय? मग मानानं उत्पत्ती होती म्हणून आता दिसायला तर खरीच ना. आणि मग काय झालं ना मानायला तुम्हाला उत्पत्ती होती म्हणायला? जर समजा एखाद्या संन्याशाला स्वप्नामध्ये मुलगा झाला आणि जागृतीत येऊन तो त्याच्या गुरुला सांगू लागला, गुरुजी मी स्वप्नामध्ये फार मोठं माझं लग्न झालं आणि मोठ्या घरची मला बायको मिळाली आणि त्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. मग ते मी सत्य मानू, त्याची उत्पत्ती मानू का नको मानू? टिकत नाही, टिकत नाही. तो संन्यासी म्हणतो त्याच्या गुरुला, कारण मला प्रत्यक्ष ज्ञान झाले, माझ्यापासून मुलाची उत्पत्ती झाली, मी त्याचा बाप झालतो, हा माझा अनुभव आहे. पुन्हा असं तसं नाही. काय अनुभव आहे का नाही स्वप्न? प्रत्यक्ष अनुभव. आणि तो अनुभवच व्यक्त करू लागला ना. मग ती उत्पत्ती मी मानू का नको? आता अगोदर मला माहित आहे स्वप्न हे मानूनी, त्याची उत्पत्ती मानूनी, पण मी प्रत्यक्ष बघितलंय, अनुभव आहे मला. उत्पत्ती मानली तर काय व्हायला? मग गुरुजींना काय उत्तर द्यावं? ते कोणापासून उत्पन्न झाले म्हणायलास तू? तो मुलगा कोणापासून उत्पन्न झाला? तुझ्यापासून. मग इकडे कशाला आलास? तिथं त्याला कोण खाऊ पिऊ घाली ना आता? हे तुला पाप लागणार नाही का? त्याला सोडून इकडे आलास? जाईल तिकडच. कुठं? हा, त्याला खाऊ पिऊ कोण घालीन? तू कशाला आलास जागृतीत? नाही, झोप आली अशी कसं जाता येईल? झोप आलीशी कसं जाता येईल त्याच्याकडे? अज्ञान मानल्याशिवाय कसं स्वप्न पडल? अज्ञान मानल्याशिवाय कशी माया मानायची? माया कधी आहे? अज्ञान आहे. हा, आणि उत्पत्तीवान बी आहे. हा, तसं स्वप्न कवा? झोप आली तर. हे घ्या. मग गुरुजी म्हणले, तू जागृतीतला खरा आहेस का स्वप्नातला खरा आहेस? तुझा स्वप्नातला प्रपंच तुला सत्य वाटतो का जागृतीतला वाटतो? त्यावेळेस अगोदर त्याला श्रवण केलं होतं आणि त्याला
स्वप्नातलाही खोटा म्हणता येणार जागृत. आणि जागृतीतलाही खरा म्हणता येणार. दोन्ही टीका टीका द्या. त्यावेळेस तो गुरुजीला म्हणला की गुरुजी, मी स्वप्नातलाही खरा नाही आणि जागृतीतलाही खरा नाही. म्हणले मग तुला काय पंचायत पडली होती त्या लेकराची? मला हेच जाणून घ्यायचं होतं गुरुजी, मला हेच जाणून घ्यायचं होतं, स्वप्न सत्य आहे का जागृती सत्य आहे? कारण दोन्हीही मिथ्याच आहेत. मग माया ही जर सत्य मानली तर कशी सत्य? कोणा उत्पत्ती मानली मायाची तर ही कोणापासून मानायची? स्वप्नाची उत्पत्ती कोणापासून मानली? पाहणारापासूनच, आहे का नाही? आणि त्यावेळेस त्याला उपादान कोण मानलं? मग झोप मानली, आहे का नाही? आणि मग मायाची उत्पत्ती मानायची ही कोणापासून? माया मानू, त्याला काय नाही. तुला जर वाटत असलं मायाची उत्पत्ती होती असं मानावं तर मी हे तुला सहमती देतो, पण त्याचं नाव तर घ्यावं लागेल ना याच्यापासून मानायची म्हणून. याच्यापासून माया उत्पन्न झाली असं कोणाचं तरी नाव पुढे करावं लागेल ना. सांग मग मला कोणाची. हो, मग त्यानं पटकन उत्तर दिलं. म्हणजे थांबला नाही ते, कारण एका एका असे शब्दाचे उत्तर आहेत, प्रश्न आहेत म्हणल्यावर ते काय वेळ लागत असतो का सांगायला? लगेच तो म्हणाला, गुरुजी परमात्म्यापासून. मायाची उत्पत्ती कोणापासून मानायची? परमात्म्यापासून. आता परमात्मा कोण आहे? परमात्मा. जे परम आहे ते ब्रह्म आहे. परम आत्माच परमात्मा आहे ना, है का नाही? मग त्या परमात्म्यापासून माया मानायची. आता तो परमात्मा कसा? गुरुजी म्हणाले त्या परमात्म्यापासून जर मानायची म्हणलं तर आक्रिय आहे ना ते कसं आहे? परमात्मा कसा आहे? आणि त्याच्यापासून जर मायाची उत्पत्ती मानली, त्याला जर मायाचा बाप धरलं तर मग ती माया उत्पन्न करण्यासाठी एकट्यातून कशी उत्पन्न झाली? पुन्हा दुसरी एखादी माया मानावं लागला. मायाच्या उत्पत्तीला एकट्यापासून कशी होईल ती? आणि मग ते तर दुसरं तर तत्व नाही पुन्हा कोणतं. मग असं किती बी माया मानित मानित जर गेलं तर तसंच चालावं लागेल कुठवर बी पुन्हा. ही मायाची उत्पत्ती त्याच्यापासून जर मानायची म्हणल्यावर ह्या मायाची उत्पत्ती कोणापासून? परमात्म्यापासून मानायची म्हणजे एकट्या परमात्म्यापासून होईल का? त्याला दुसरी माया मानावं लागेल का नाही? म्हणजे ह्या मायाला माय, ह्या मायाला माय, आणि पुन्हा मग त्या ह्या मायाच्या माईला पुन्हा दुसरी कोणती माय मानायची? म्हणजे माया कुठवर मानित जायचं? कवर म्हणलं तरी ते शेवट लागेल का त्याचा? म्हणजे शेवटी जी आजी धरा पंजी धरा तिला तरी कारण मानावं लागेल ना कोणतरी. मग ही मायाची उत्पत्ती जर परमात्म्यापासून मानली तर ती उत्पत्ती होण्याच्या अगोदर ती माया कोणाच्या पोटात मानायची? ही माया आता जी आहे ती माया ही कोणाच्या पोटात मानायची की त्याच्या पोटी हिचा जन्म झाला? सांगायचं नाही ना. ब्रह्माच्या पोटी. आता ब्रह्म कसं आहे? अक्रियवान आहे, त्याच्यामध्ये क्रिया होत नाही.
मग क्रियावान एखादं तत्व मानावं लागेल ना दुसरं. मग दुसरं कोणतं तत्व आहे? कोणतंच नाही. हो. आणि याच्यामध्ये क्रिया होत नाही, ते अक्रिय आहे, हो. असंग आहे, अद्वितीय आहे, निरुपाधिक आहे. अशा ब्रह्मापासून कशी तिची उत्पत्ती मानायची? हो 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 नाही जमत. त्याच्या लक्षात आलं, म्हणला नाही जमत. त्याच्यापासून नाही जमत म्हणले तर दुसरं का नाही का कोणी? लगेच तो म्हणला, अहो तो ब्रह्मापासून नाही व्हायचं हे मला कळालं. मायाची उत्पत्ती ब्रह्मापासून नाही मानायला जमायची, कारण ते तुम्ही अगोदरच सांगितलंय ते असंग आहे, ते अद्वितीय आहे, निष्क्रिय आहे. त्याच्यामध्ये क्रिया कारण कार्य कारण भाव घडतच नाही. त्याच्यापासून नाही जमत. ईश्वर जमत आहे ना, ईश्वरापासून माना ना. आता काय बिघडत? ईश्वरापासून जगत तर मानतातच ना. ईश्वरापासून जगताची उत्पत्ती, मग मायाची उत्पत्ती माना ना त्याच्यापासूनच. जमन का? नाही जमणार. का मग? जगत एवढं मोठं झालंय. ईश्वर तिच्यापासून निर्माण झाला. ईश्वर मायाचं मायापासून दुसरं. गुरुजी म्हणले ते बी नाही जमत. कस काय? ईश्वरापासून माया झाली असे म्हटलं तर? अरे बाबा, तसं म्हणल्यावर काय म्हणावं लागतंय? उच्चारण कसं करावं लागतंय समोरच्यानं पुन्हा? अरे बाबा, तिथं तसे ते म्हणजे वाचन कसं करायचंय, ते शब्द कसे येतं? एखाद्या दुकानावर गेलं एखादं लेकरू, आणि त्या लेकरानं एखादी वस्तू मागितली, त्या दुकानात नाहीच. दुकानदार म्हणतो नाही आपल्या दुकानात ती वस्तू. तो म्हणतो बरं जाऊ दे, सगळी नाही अर्धीच द्या. अरे वस्तूच नाही, तुला अर्धी कशी द्यायची? काहीच नाही. बरं उलशिक तरी द्या ना. मग सगळी नाही तर नाही, जितकी तुमच्या दुकानात जितकी तितकीच द्या. ते म्हणते अरे बाबा, ते माझ्या दुकानातच नाही. तो शेवटी कंटाळून काय म्हणतो? अरे बाबा, अरे बाबा माझ्या दुकानातच नाही ती. तसं गुरुजी म्हणले, अरे बाबा काय? ईश्वर, जीव किंवा बाकीचे सर्व जगत, बाकीचं कोण कोण? ईश्वर, जीव आणि जगत, हे सगळे मायाचे लेकर आहेत. हे कोणी निर्माण केलेत? मायानंच केलं ना. कोण कोण? हे लक्षात ठेवायचं. जीव, ईश्वर आणि जगत. जगत हे कार्य आहे. कुणाचं? मायाचं कार्य आहे. हे माया कार्य आहे. प्रथम मायाची सिद्धी झाल्या वाचून ईश्वर, जीव किंवा जगत यांचे स्वरूप सिद्ध होणार नाही. अगोदर माया असल्याशिवाय हे निर्माणच होत नाही. मग ईश्वर, जीव आणि जगताची माया आहे. ईश्वराची माय कोण आहे? मायाच आहे. आणि मग ती मायाची ईश्वराची लेक कशी होईल? माय लेक कशी होईल? माय लेक कशी होईल? आणि त्याचा म्हणण्याचा भाग काय होता? तसाच म्हणू लागला. गुरुजी म्हणले अरे जीव, जगत आणि ईश्वर हे मायाचे लेकर आहेत, म्हणजे कार्य. मग कार्यापासून कारण होत असते. आणि मग कसं मानायचं ईश्वरापासून माया? मग आता भांबावल्यासारखं विचार नाही तर कसं आहे? म्हणजे भांबावून गेल्यासारखं.
गुरुजी म्हणले अरे तसं जर म्हटलं तर कसं होईल, पुत्रापासून पित्याची उत्पत्ती मानावी लागेल, लेकरापासून बाप होतो असं मानावं लागल. अशा रीतीने माया उत्पत्ती रहित आहे. ती माया कशी आहे, उत्पत्ती कोणापासून होतच नाही, म्हणून उत्पत्ती काय सांगायची तिची, कोणापासून होती म्हणून उत्पत्ती रहित सांगायलो आम्ही. म्हणून अनादी आहे, उत्पत्ती रहित आहे म्हणून तिला अनादी म्हणते. ब्रह्मज्ञानाने मायाचा नाश होतो. त्या मायाचा नाश कशाने होतो, कारण आम्ही तुला अगोदर ती अंतवान आहे म्हणून सांगितलंय ना, तिचा अंत होतो. पण कशाने होतो, ज्ञानानं होतो. कोण्या ज्ञानानं, पुन्हा ब्रह्मज्ञानानं. म्हणून माया अंतवान आहे, सत्ता सत्ताहून विलक्षण आहे म्हणून मिथ्या आहे. तिला मिथ्या का म्हणून म्हणते, खऱ्या फाट्याच्या निराळी म्हणून मिथ्या. ज्याचा तिने काली बाध होत नाही, ज्याचा तिने काळात बाध होत नाही त्याला सत म्हणतात. आणि ते सत कोण आहे मग, ब्रह्मस्वरूप सत आहे. असे फक्त ब्रह्मचैतन्य आहे. माया ब्रह्मज्ञानाने बाधित होते, तिचा बाध होतो, ब्रह्मज्ञानाने तिचा बाध करता येतो. म्हणून सत्ताहून विलक्षण आहे. ती सत्हून म्हणजे वेगळी आहे. हा, म्हणून तिला सत म्हणता येत नाही, तिला खरी म्हणता येत नाही, सत्स्वरूप तिला म्हणता येत नाही. का म्हणतो, ब्रह्मज्ञानाने तिचा बाध होतो म्हणून तिला सत्ताहून विलक्षण म्हणावं लागते, खऱ्याहून वेगळी. मग खोटी बी नाही, फक्त इथं तितकंच म्हणलंय, खऱ्याहून वेगळं. हा, आपल्यासारखं म्हणते मग खोटीच म्हणा की, हा खोट नाही. हा, असत रूप म्हणता येत नाही, असत वंद्यापुत्र असतंय, ते दिसतच नाही, त्याला म्हणते तर असत. तशी माया वंद्यापुत्राप्रमाणे का नाही. हा, ज्याची तिने काली प्रतीती होत नाही, ज्याची तिने काली प्रतीती होत नाही त्याला काय म्हणायचं, शेषशृंग, सश्याचे शिंग. तिन्ही काळामध्ये बघा त्याला शिंग कुठंच दिसणार नाही. म्हणजे मागून बी नाही, भूतकाळात बी कवा दिसले नाही, वर्तमान काळात बी नाही, आणि भविष्यात बी दिसणार नाही. सश्याला शिंग कुठं असतात का, काना असते. म्हणून शेषशृंग तिन्ही काळात नसतात. तसं खपुष्प, आकाशाला फुलं मागून बी कवा लागले नाहीत, आता बी नाहीत, आणि पुढे बी लागणार नाही. म्हणून याप्रमाणे असत असते, याला असत म्हणते. तर असत कशाला म्हणते, शेषशृंगाला. हा हा, एखाद्या वैद्याला विचारलं की तुम्हाला असत उपचार करता येतो का, एखाद्या वैद्याला विचारलं बाबा तुम्हाला असत उपचार करता येतो का, तो जर खराचा असला, कोण उपचार करणारा, तर तो म्हणेल तुला कशाचा उपचार करायचा आहे ते सांग. तर मग तो म्हणणार मला स्वप्नच पडू नये, याचा वाईट स्वप्न पडायलेत, याच्यावर मला विलाज करायचा आहे, असा वैद्याला म्हणला एखादा. याच्यावर विलाज करा. मग त्यावेळेस तो म्हणला याचा विलाज होतय, झोपायचंच नाही. तो म्हणला हा प्रकार आपल्याच्यानं होत नाही, दुसरा विलास सांगा. हे मायाच्यानं होत नाही, म्हणजे झोपल्याशिवाय मला जमतच नाही, झोपावंच लागतंय.
झोप सोडून दुसरा विलाज काहीतरी सांगा. कारण त्याला वाटलं नाही झोपलं तर स्वप्न कशाला पडतील त्याला. पण म्हणला नाही, दुसरा सांगा काहीतरी. मग काय नाही म्हणला, जांभळ्या द्याच्या म्हणला, चांगल्या जांभळ्या द्यायच्या बघ. आणि मग त्या जांभळ्या वाट्यावर वाटायच्या. कशावर? वरवाट्यावर. वरवाट्यानं पाट्यावर वरवाट्यानं वाटायच्या जांभळ्या. आणि मग ते वस्त्रगाळ करून ते जे निघत आहे का रस, ते रस कशाला कवा घ्यायचा? झोप लागली की घ्यायचा. आता हा विलाज आहे का हा? नाही सांगताच कसं. आणि त्याच्यामध्ये त्या जांभळ्या वाटून ते वस्त्रगाळ केला ना, तर त्याच्यामध्ये आळस कालवायचा विसरू नको. कशात? त्या रसात आळस कालवायचा. आणि हे झोपल्यावर न विसरता घ्यायचं. आता असा हा उपचार असतो का कुठं? नाही. तसं शशशृंग असतंय का? खपुष्प, वंद्यापुत्र हे अशक्य कोटीतले पदार्थ आहे का नाही? म्हणून माया किंवा माया कार्य यांची ब्रह्मज्ञानाहून पूर्वी तिन्ही अवस्थेत प्रतीती होते. माया किंवा माया कार्य यांची ब्रह्मज्ञानाहून पूर्वी ज्ञान व्हायच्या अगोदर, ब्रह्मज्ञान व्हायच्या अगोदर तिन्ही अवस्थेत प्रतीतीत होते. कशाची? मायाच्या कार्याची, जगताची प्रतीती होते. ती अशी, मी अज्ञानी आहे, मी ब्रह्म जाणत नाही, अशी जागृतीमध्ये मायाची प्रतीती होते. मायाची प्रतीती होती कधी? जागृतीमध्ये. आणि स्वप्नामध्ये जे अनंत पदार्थ प्रतीतीत होता ते माया कार्य आहे. तेही माया कार्यच आहे. म्हणजे माया त्यास उपादान कारण आहे. त्याला उपादान कारण कोण? माया आहे. म्हणून त्याची प्रतीती तीच मायेची प्रतीती. ते जे दिसायले तेच काय दिसायले? माया. आणि जागे झाल्यावर असे स्मरण होते की मी सुखाने निजलो होतो. जाग झाल्यावर मी सुखाने निजलो होतो असं आपल्याला वाटतंय. काही जाणत नव्हतो, झोपेमध्ये मी काही जाणत नव्हतो. ते स्मरण अज्ञात वस्तूचे होत नाही. मी झोपेत काही जाणत नव्हतो, हे जाणत होतास ना. अज्ञात वस्तूचे स्मरण होत नाही. मग तू झोपेत कसा झोपला होता हे कसं सांगतोस? आनंदात झोपलो होतो, सुखानं झोपलो होतो. ही जी तू प्रतीती सांगायलास, अनुभव सांगायलास, हे प्रतीतीला आल्याशिवाय सांगायलास का? म्हणजे तिन्ही काळामध्ये प्रतीती ही मायाची येती, माया कार्याची प्रतीती येती. म्हणून सुषुप्तीत ही अज्ञानाचे भान आहे. झोपेमध्ये सुद्धा अज्ञानाचं भान, मी काही जाणत नव्हतो. हे कवाचं ज्ञान आहे? सुषुप्ती मधलं ज्ञान आहे. मी जाणत नव्हतो. ते अज्ञान व माया एकच आहे. ते काय आहे? अज्ञान आणि माया ती एकच आहे. टाइम झालाय, मला वाटतं तिथपर्यंत जाता येईल, पण नाही जाणार. उद्याच्या वेळा कुंडली हरी विठ्ठल.